दरम्यान ठाण्यामध्ये आंतरजातीय विवाह केल्यानं एका जैन कुटुंबावर जैन समाजानं सामाजिक बहिष्कार घातल्याचा आरोप आहे। सोहनलाल जैन यांनी हा आरोप केलाय। ते नामदेववाडी पाचपाखाडी इथं वास्तव्यास आहेत। त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून या बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सोहनलाल जैन यांच्या मुलानं आंतरजातीय विवाह केल्यानं हा बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। छप्पन वागड या ट्रस्टनं त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घातली असल्याचा आरोप त्यांनी केलाय। इतकंच नव्हे तर जे लोक या लग्नामध्ये होते त्यांच्याकडून 11,000चा दंड आकारण्यात आल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। या प्रकरणी सोहनलाल जैन यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। पण लग्न केल्यानंतर लग्नाच्या आधीच त्यांनी मीटिंग घेतली आणि लग्नाच्या आधीच सर्व समाजाला सांगितलं की यांच्या लग्नाला कुणी जायचं नाही। त्याच्यामुळे ज्यांना इन्व्हिटेशन दिलेले ते बऱ्यापैकी खूप सारे लोक आले नाहीत आणि जे आले त्यांना रीतसर त्यांनी माफी समाजाच्या पुढे माफी लेखी माफीनामा घेतला त्यांच्याकडून। काही लोकांकडून पैसे घेतले 11,000 15,000 असं दंड सुनावला की आला नाही। आणि ह्याच्या पुढे या लोकांना हे जी फॅमिली आहे विक्टिम जी फॅमिली आहे त्यांना समाजाच्या कुठल्याच कार्यक्रमाला बोलवायचं नाही आणि त्यांना जर बोलवलं तर जे बोलवतील त्यांचाही बहिष्कार होईल असा फरमान काढला। जी फॅमिली आहे विक्टिम जी फॅमिली आहे त्यांना समाजाच्या कुठल्याच कार्यक्रमाला बोलवायचं नाही आणि त्यांना जर बोलवलं तर जे बोलवतील त्यांचाही बहिष्कार होईल असा फरमान काढला। त्याच्याप्रमाणे अजूनपर्यंत म्हणजे मार्च आता जवळपास 1 वर्ष झालं त्यांना अजूनपर्यंत हे जी हे आहे ते बहिष्कृत आहेत। त्यांना कुठल्याच कार्यक्रमाला बोलवत नाही। त्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत ते त्यांना बोलवलं तरी आदल्या दिवशी सांगतात आदल्या दिवशी या तुम्ही घरातच राहा बाहेर पडू नका अशा प्रकारे त्यांना ते अटेंड करायला लागतं। आताच मुंबईत एक कार्यक्रम झाला सर्व समाजाचा त्याच्यातही त्यांना इन्व्हाइट केलं गेलेलं नाही। सोशल बॉयकॉट ऍक्ट 2016 याच्या संदर्भात त्यांना माहिती नव्हती। जेव्हा ते माझ्याकडे आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। पण ती कंप्लेंट करून सुद्धा पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। तो दखलपात्र गुन्हा आहे। त्याच्यावर काही आयपीसीची कलमं पण आहेत कारण का त्याच्यात एक्सटॉर्शन आहे धमक्या दिल्या त्यांना कपडे फाडू वगैरे वगैरे। तर त्याप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल करायला हवा होता पण त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। त्याचबरोबर अर्जदार म्हणून त्यांचा दबावही रेकॉर्ड नाही केला अजूनपर्यंत।